श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. आजचा आपला विषय आहे की या पूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर शारदीय नवरात्र सुरू झालेली आहे कालपासून. काल पहिली माळ होती, आज दुसरी माळ आहे, त्याच्यानंतर उद्या तिसरी माळ आहे. तिसरी माळ ही 2 दिवस असणार आहे, म्हणजे 24 आणि 25 तारीख बुधवार गुरुवार ही तिसरी माळ असणार आहे. तर आपल्याला या पूर्ण नवरात्रामध्ये आपल्या कुळदेवीच्या भरभरून सेवा करायच्या आहे. त्यामध्ये आहे की दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे त्याचा आपल्याला पारायण करायचं आहे. 14 पाठ तुम्हाला करायचे आहे, कारण तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ हे मिळत असतं. त्यासोबतच सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकतात 11 वेळेस. त्याच्यानंतर श्री सूक्तमचं तुम्ही 16 वेळेस पठण करू शकतात. महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही 16 वेळेस पठण करू शकतात. कनकधारा स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकतात. ललिता सहस्रनामाचं तुम्ही पठण करू शकतात. श्री दुर्गा स्तोत्रम जे आहे त्याचं तुम्ही पठण करू शकतात. त्यासोबत दुर्गा मातेची 108 नावं आहे त्याची तुम्ही पठण करू शकतात. कुमकुम अर्चन तुम्हाला करायचं आहे. तर या ज्या काही सेवा आहेत तर या आपल्या कुळदेवीच्या सेवा आहेत. तुम्हाला जर अजून दुसऱ्या कोणत्या सेवा माहिती असतील तर त्या नक्की सेवा करा. पण कुमकुम अर्चन, त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण, सिद्धकुंजिका स्तोत्रम, महालक्ष्मी अष्टकम या सेवा करायला विसरू नका. नक्की करा. आणि महिषासूर मर्दिनी स्तोत्रम हे सुद्धा आहे. तर तुम्ही या सगळ्या सेवा करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या कुळदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहील. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.